आपण बघतो राज्यातील निवासी डॉक्टरांनी आता 1 ऑक्टोबरपासून राज्यस्तरीय बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला। आजपासून निवासी डॉक्टर आता खरं तर संपावर गेलेत। वारंवार आश्वासन देऊनही त्यांची पूर्तता न केल्यामुळे डॉक्टरांनी हा काम बंदाचा पवित्रा घेतलाय। राज्यातील 5000हून अधिक डॉक्टर आंदोलनात सहभागी होत आहेत। कोविड ओसरल्यानंतर सरकारनं मागण्यांकडे खरं तर दुर्लक्ष केल्यानं निवासी डॉक्टरांना आंदोलन करावं लागतंय। आता मुख्यमंत्री साहेब यांनी आमच्या मागण्या गांभीर्याने घ्यावा असा डॉक्टरांकडून सूर ओढला जातोय। काय नेमक्या त्यांच्या मागण्या आहेत, काय नेमकं त्यांना सरकारपर्यंत पोहोचवायचे, आपण थेट त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। सुरुवातीला आपण कोल्हापूरला जाणार आहोत। सतेज औंधकर आपल्या बरोबर आहे। सतेज, अर्थातच आपण बघतो निवासी डॉक्टर यापूर्वी सुद्धा वारंवार संप पुकारलाय, विविध मागण्यांसाठी ते सरकारकडे तगादा लावतात, त्यांच्या बैठका सुद्धा होत आहेत, सरकारकडून आश्वासन सुद्धा मिळत आहे, पण म्हणावं तशी अंमलबजावणी होत नाही। परिणामी निवासी डॉक्टरांना थेट संपाचं हत्यार उपसावं लागतंय। काय नेमक्या त्यांच्या मागण्या आहेत? आता निवासी डॉक्टरांमध्ये नाराजी तीव्रपणे दिसून येते। नक्कीच मनोश्री, मी सध्या कोल्हापूरच्या CPR हॉस्पिटलमध्ये आहे आणि याच हॉस्पिटलमध्ये माझ्या मागे सगळे डॉक्टर्स आहेत। हे आज आहेत या संपात उतरलेले आहेत। खरं तर हे डॉक्टर काळ्या फिती लावून आहेत ते संपात उतरणार आहेत। अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व ठिकाणी हे डॉक्टर आहेत ते संप करणार आहेत। राज्यभरातून जवळपास 5500 डॉक्टर आहेत ते या संपात सहभागी होणार आहेत। मात्र कोल्हापूरच्या डॉक्टरांच्या नेमक्या मागण्या काय आहेत हे जाणून घेऊयात। सर, काय सांगाल, नेमकी तुमची मागणी काय आहे? आणि सरकारला अनेक वेळा तुमच्या बैठका झालेल्या आहेत पण त्या निष्फळ ठरल्या आहेत, आता काय सांगाल? आम्ही जेव्हापासून जे हे रुग्णालय जॉईन केलं तेव्हापासून हे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल आहे। त्यामुळे आमचं वर्षभर एक ब्रांचचा विचार न करता सर्व ब्रांचेसचा विचार केला, सर्जिकल ब्रांचेस आणि बाकी सर्व ब्रांचेस। तर आमचं अकॅडमिक लॉस वर्षभर झालेला आहे। तर या अकॅडमिक लॉस आम्ही जे अकॅडमिक फीज पे करतो, तर आमची अशी मागणी आहे की अकॅडमिक फीज ही वेव ऑफ व्हावी। आणि यासाठी आम्ही अगोदर ऑनरेबल एज्युकेशन मिनिस्टर सोबत हे चर्चा सुद्धा केली, मीटिंग सुद्धा घेतल्यात, त्यांनी आम्हाला आश्वासने सुद्धा दिलेत, पण लेखी स्वरूपात असं काही मिळालेलं नाहीये। तर आमची त्यांना रिक्वेस्ट आहे की आमची फीज वेव ऑफ व्हावी म्हणून। रिक्वेस्ट फीज वेव ऑफ व्हावी। आणि काय मागण्या आहेत तुमच्या? अनेक वेळा बैठका झाल्या पण तुमच्या हाती काहीच मिळालेलं नाहीये। एक वेळ तुम्हाला नुसतं कोरोना योद्धा म्हणून तुमच्याकडे नुसतं पाहिलं जातं, पण शेवटी ज्यावेळेस वेतनाचा प्रश्न येतो किंवा आणि काही सरकारकडे मागण्या असतात पूर्ण होताना दिसत नाहीयेत। आणि दुसरं मागणी आहे की आम्ही इथे काम केलं आहे, आम्ही सगळ्यांनी आमचे जे लाईव्ह आहे रिस्क केलं आहे, एक वर्षासाठी आम्ही घरी नाही गेले, तरी पण आम्हाला एक पण इन्सेंटिव्ह भेटलं नाही। मुंबईचे BMC जे डॉक्टर्स आहे, BMC जे हॉस्पिटल्स आहे, KEM आहे, सायन आहे, नायर आहे, त्यांना BMCनी इन्सेंटिव्ह दिलेला आहे ओव्हर अँड अबव देअर स्टायपेंड। आम्हाला एक पण रुपया एक्स्ट्रा भेटला नाही, आमच्या स्टायपेंड टाईमवर येत नाही, अजून खूप इश्यूज आहे। आणि मी सर्जरी रेसिडेंट आहे। हे पूर्ण हॉस्पिटल जे आहे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल आहे। आम्ही कोविड पॉझिटिव्ह पेशंट्सला सर्जरी केलेलं आहे, जे ऑर्थोपेडिक्स रेसिडेंट्स आहे, ENT रेसिडेंट्स आहे, ऑफ्थॅल्मॉलॉजीचा खूप लॉस झालेला आहे। आम्हाला काही पण सर्जिकल एक्सपोजर भेटलेलं नाही पूर्ण वर्ष। इथे आजूबाजू खूप टर्शरी केअर सेंटर आहे, खूप आयसोलेशन फॅसिलिटीज आहे। आम्ही मध्ये कलेक्टर सरांना पण बोललेलं होतं की दुसरे जे आहे ते सेंटर तुम्ही कोविड करा, आम्हाला हाफ कोविड करा, हाफ नॉन कोविड करा। डीनसोबत पण भेटले होते आम्ही, पण ते सगळं मागणी काही पण पूर्ण झालेली नाही आहे। आमच्या 1 वर्ष संपायला आलं, जे आम्ही JR1 आहे, ज्युनियर रेसिडेंट फर्स्ट इयरचे जे आहे, 6 महिना कोविडमध्येच गेले आणि 6 महिना फक्त नॉन कोविडमध्ये केलेला आहे। आमच्या काही शिकलेले नाही, आम्ही खूप लॉस झालेला आहे, अकॅडमिक लॉस प्लस कटिंग वाईज लॉस, आम्ही OT एक्सपोजर काही पण झालेलं नाही आमचं। नक्कीच या डॉक्टरांचं म्हणणं आहे की अकॅडमिक लॉस आणि बरेच लॉस झालेत। मॅडम, काय सांगाल? खरं तर इतके दिवस तुम्ही ही कोरोना काळात देखील सेवा बजावलेली आहे। आत्ताच्या घडीला सेवा बजावत असताना एकीकडे सरकारकडे तुमच्या मागण्या आहेत, परंतु सरकार या सगळ्या मागण्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे, काय सांगाल? पॅन्डेमिक असल्यामुळे सरकारने प्रायोरिटाईज केलं की पेशंट हेल्थकेअर सफर नाही व्हावं, पण इनव्हेरिएबली नॉन कोविड पेशंट्सची हेल्थकेअर सफर झालेलीच आहे। CPR जेव्हा पूर्णपणे कोविड हॉस्पिटल होतं तेव्हा बरेचसे नॉन कोविडचे जे रुग्ण होते त्यांना कुठेच जायला जागा नव्हती, चांगला एक अजून दुसरा अल्टरनेटिव्हच नव्हता, कारण की CPR कोल्हापुरातलं मोठं टर्शरी केअर सेंटर आहे, सगळेकडून पेशंट्स इथे रेफर होऊन येतात आणि सुपर स्पेशालिटीचे पण आपण सगळे हे सर्जरीज
आणि डायलिसिस हे सगळे रोखून गेलेले होते त्यांना दुसरीकडे प्रायव्हेटमध्ये भरपूर खर्च करावा लागला पेशंट्सला. आणि वेरेज आमचा पण अकॅडमिक लॉस झाला, म्हणजे आम्हाला पण त्या नॉन कोविड पेशंट्सची गरज होती, कारण आम्ही त्यांनाच ट्रीट करायला इथे आलेलो आहे. वेरेज कोविड सेंटर्स जे आहे ते भरपूर असूनही CPR वर पूर्ण जोर दिलेला की तुम्हीच सगळं कोविड बघा. आणि कोविडचं मॅनेजमेंट असं आहे की एक MBBS लेवल डॉक्टर पण बघू शकतो, तरी आम्ही स्पेशलिस्ट डॉक्टर असूनही आम्हाला नुसतं कोविडचा भर दिलेला गेलेला आहे. तर सरकारने भरपूर दुर्लक्ष केलेलं आहे नॉन कोविड पेशंट्सचं पण आणि शिकाऊ डॉक्टर्सचं पण. फक्त कोविडच त्यांच्या डोक्यात होतं, पण ते पूर्ण 1 इयर कोविडच चाललेलं, तर त्यांना भरपूर वेळ भेटलेला. सुरुवातीचं समजू शकतो जेव्हा फर्स्ट वेव्ह चालू होती आणि एकदम नवीन होतं कोविड, पण नंतर सेकंड वेव्हपासनं त्यांनी प्लॅन करू शकले असते की दुसरीकडे पेरिफेरीजला शिफ्ट करणे कोविड सेंटर्स, आणि आता तर तिसरी वेव्ह पण येऊ शकते. तर त्यासाठी कमीत कमी निदान तिसरी वेव्हला परत CPR पूर्णपणे कोविड हॉस्पिटल नाही व्हायला पाहिजे, नाहीतर आम्ही मग परत इंडेफिनिट स्ट्राईकवर जाऊ लागणार. काय सांगाल, सरकारला काय इशारा द्याल? विशेषतः मुख्यमंत्री या राज्याचे प्रमुख आहेत, देखील उच्च शिक्षण मंत्री आपलं ऐकत नाहीयेत, तर मुख्यमंत्र्यांना काय सांगाल? आणि तिसऱ्या म्हणजे या सगळ्या कोरोनाचा संकट तिसरी वेळ येणार असं म्हणतात, तर त्यावेळेस तुमची भूमिका काय असणार आहे? आमचं असं म्हणणं आहे की कोविड आणि नॉन कोविड दोन्ही पेशंट सफर झाले नाही पाहिजे, त्यामुळे कोविडसाठी पर्यायी व्यवस्था सरकारने करायला पाहिजे. आता CPR हे एक टर्शरी केअर सेंटर आहे, त्यामुळे इथं नॉन कोविड जे पेशंट्स आहेत, ॲक्च्युली CPR मध्ये सगळे गरीब लोक येते, आणि कोविडच्या वेळेस सेकंड वेव्हमध्ये कसं झालेलं की त्यांची भरपूर गैरसोय झाली, त्यामुळे त्यांची पण सोय व्हायला पाहिजे आणि कोविडच्या पेशंटची पण सोय व्हायला पाहिजे. आणि हे झालं पेशंट बाबतीत. आता आम्ही रेसिडेंट इथं काम करतो आधीपासून, आमची पण गैरसोय व्हायला नको, कारण की आम्ही इथं आता मी ऑर्थोपेडिक सर्जरी स्पेशालिस्टच आहे, तर मला ऑर्थोपेडिक पण शिकायला पाहिजे ना. त्यामुळे हे हॉस्पिटल 100% नेहमी कोविड न करता पर्यायी व्यवस्था हे करू, जेणेकरून पेशंट लोड इथं नको यायला, जेणेकरून 50% कोविड 50% नॉन कोविड किंवा असा काहीतरी पर्याय सरकारने करायला पाहिजे इथं. आणि दुसरी गोष्ट, आता आमच्याकडून हे अकॅडमिक फीज वगैरे घेते आहे, आम्ही ऍक्च्युअली तर मग अकॅडमिक फीज आम्ही का भरायला पाहिजे? थोडक्यात फी माफ झाली पाहिजे, फी करायला पाहिजे त्यांनी आमची, हा आमचा मागणी आहे. आणि परत आता आम्ही रेसिडेंट डॉक्टर्स आहेत इथे, आता आमच्या हॉस्टेलची व्यवस्था तुम्ही बघितली तर ती दयनीय आहे एकदम. तिथं आता रेसिडेंट इथला बघितला, कोणाला डेंग्यू झालाय, कोणाला मलेरिया झालाय, कोविड तर जवळपास 50-60% लोकांना झालाय, तर त्यामुळे ती सोय पण सरकारने करायला पाहिजे अशी आमची मागणी आहे. नक्कीच मनुष्य, आपण बघतोय की हे सगळे कोल्हापूर त्यांची एकच समस्या नाही, अनेक समस्यातून हे डॉक्टर आहेत ते कोरोना काळात आहेत, त्यांनी पहिला वेव्ह असेल दुसरी वेव्ह असेल काम करतायत, मात्र तिसऱ्या वेव्हसाठी कसं सांगता येत? अर्थातच आमचं शैक्षणिक प्रचंड नुकसान होत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे आपण बघतोय योग्य तो मोबदला सुद्धा मिळत नसल्यामुळे डॉक्टरांनी थेट नाराजी सुद्धा व्यक्त केलेली आहे. कोल्हापूरमधल्या या डॉक्टरांच्या समस्या आपण जाणून घेतल्या आहे, तर पुण्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती बघायला मिळते. पुण्यामध्ये मार्चच्या डॉक्टरांनी म्हणजे निवासी डॉक्टरांनी आता संपाचं हत्यार उपसलेलं आहे. पुण्यामध्ये सर्वात जास्त कोरोनाग्रस्त रुग्ण होते, तिथे डॉक्टरांनी अगदी विविध सेवा दिलेल्या आहेत. पण अर्थातच आम्हाला सुद्धा न्याय द्या ही मागणी आता डॉक्टर करतायत. काय नेमकं पुण्याच्या डॉक्टरांचं म्हणणं आहे थेट आपण जाणून घेणार आहोत अमोल धर्माधिकारीकडून. अमोल, मनुश्री, 2च महिन्यांपूर्वी यांची बैठक राज्याचे जे मंत्री आहेत या खात्याचे त्यांच्यासोबत झालेली होती. त्यांनी आश्वासनही दिलेलं होतं, मात्र ते आश्वासन पाळलं नाही आणि त्यामुळे आज पुन्हा या संघटनेने बेमुदत आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. काय सांगाल, आज तुम्ही पुन्हा एकदा संप पुकारलेला आहे, मागण्या अजूनही तुमच्या मान्य झालेल्या नाही आहेत? खरं तर या मागण्या खूप आधी शासनापुढे मांडलेल्या होत्या आणि याचा फॉलोअप पण राज्यस्तरीय जी मारड आमची टीम आहे ती घेत होती, पण सातत्यानं या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळं राज्यस्तरीय मारडला हा निर्णय घ्यावा लागलेला आहे. खरं तर दुसऱ्या लाटेच्या वेळेसच शासनानं याबद्दल सकारात्मक निर्णय घेऊ म्हणून वेळोवेळी आश्वासन दिलेलं होतं. त्यानंतर 2 महिन्यापूर्वी आमचं शिष्टमंडळ माननीय मंत्री महोदय, मेडिकल एज्युकेशन मिनिस्टर आमचे आणि आमचे डायरेक्टर विभागाचे या दोघांनी रिस्पेक्टेड सरनी आम्हाला हे आश्वासन दिलेलं होतं, पण अजूनही या आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे एक निराशेचं वातावरण निवासी डॉक्टरांमध्ये होतं. त्यामुळे त्या निराशेचं पर्यावसन संपामध्ये झालेलं आहे. खरं तर ही अत्यंत म्हणजे छोटीशी मागणी आहे आणि स्वतःहून शासनानंच आम्हाला हे आश्वासन दिल्यामुळं आज आम्हाला त्यांना ही आश्वासनाची आठवण देण्याची वेळ आलेली आहे. पुण्यात किती आपण डॉक्टर आहेत ते या संपामध्ये सहभागी होत आहे आणि राज्य सरकारकडे नेमकी आता मागणी काय आहे?
राज्यभरातले एकूण 5,000 आणि पुण्यातले अंदाजे ससून हॉस्पिटलमधून 450 ते 500 डॉक्टर आज संपावर जात आहेत. राज्य सरकारपुढे प्रमुख मागण्या या सगळ्यांच्या या आहेत की कोविडच्या काळात डॉक्टरांनी दिलेल्या सेवेसाठी जे त्यांचं शुल्क असतं ते माफ व्हावं. महाराष्ट्रातल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी जी काही हॉस्टेल आहेत त्यांची एकंदरच कंडिशन ही खराब आहे, तर त्याच्याकडेही सरकारचं लक्ष देणं गरजेचं आहे. आणि मुंबईमधील BMCचे जे हॉस्पिटल्स आहेत त्यांच्या विद्यार्थ्यांच्या पगारातून जो TDS कापला जातो आहे तो कापला जाऊ नये, या 3 प्रमुख मागण्या सेंट्रल मार्चच्या आहेत. तुम्ही काय सांगाल, याआधी म्हणजे तुम्ही संप पुकारण्याच्या आधी तुमची काही बोलणी बैठक झालेली होती? हिंदी आप क्या बताओगे, आपके स्ट्राइक के पहले आपसे कोई बात किया है सरकार के जो गवर्नमेंट है उनकी वजह से? सेंट्रल मार्ट के साथ जो मुंबई में है उसके साथ बात हुई है, बट हमारे साथ इस हॉस्पिटल में तो एक्सेप्टिंग फॉर द डीन किसी के साथ नहीं हुआ है. आपकी डिमांड क्या रहेगी लास्ट? डिमांड एज ही सेड कि हमारी कुछ मांगे हैं वो पूरी हो जाए. स्पेशली हमारे जो एकेडमिक फ़ीस है वो वेव्ड होना चाहिए, बिकॉज़ हमारा एकेडमिक लॉस बहुत ज़्यादा हुआ है. दूसरी बात, हॉस्टल बहुत ही क्रैम्प्ड है और एक रूम में 1 से ज़्यादा लोग रहते हैं और इसमें हम लोग कॉन्स्टेंटली कोविड ड्यूटी करते हैं, तो इसमें क्या होता है कि इन्फेक्शन के चांसेस बढ़ जाते हैं और हमारे रेसिडेंट्स बार बार इन्फेक्टेड हुए हैं. ये एक बहुत इम्पॉर्टेंट मुद्दा है. और हमारा जो एरियर्स के बारे में बात हुई थी एज ही सेड, वो अभी तक नहीं मिला है. तो ऑब्वियसली इतने 1 साल से ऊपर हम लोग काम कर रहे हैं कोविड में, अपने खुद के जो चॉइस है, सब्जेक्ट्स है जिसमें हम लोग स्पेशलाइजेशन कर रहे हैं, उसका कुछ काम नहीं हो रहा है ठीक से. सो ऑब्वियसली थोड़ा सा निराशा होती है, हो रहा है. तो उस मुद्दे पे ये स्ट्राइक. आज जवळपास तुम्ही 450 जण सहभागी होत आहे. याचा परिणाम हा रुग्णसेवेवर होऊ शकतो, त्यासाठी नेमकं तुमचा काय पर्याय आहे? रुग्णसेवेवर कोणताही परिणाम होऊ नये आणि रुग्णसेवा खंडित होऊ नये यासाठी आम्ही विशेष काळजी घेतलेली आहे, कारण की आम्ही ते व्रत घेऊनच या सेवेत सामील झालेलो आहोत आणि त्यासाठीच आम्ही ट्रेनिंग घेत आहोत. म्हणून आमचं विशेष लक्ष आहे की कोणतेही रुग्णसेवा किंवा एकही रुग्ण या संपामुळं अफेक्ट होत नाही. जरी शासन याबाबत लवकर गंभीर नाही झालं तरी पण आम्ही रुग्णसेवेबद्दल गंभीर आहोत आणि कोणत्याही अत्यावश्यक सेवा, कोणत्याही वैद्यकीय जीवनावश्यक सेवा, कोणत्याही अपघात विभाग, ICU, TICU, सगळे जे अतिदक्षता विभाग आहेत, सगळ्या ज्या इमर्जन्सी ऑपरेशन्स आहेत, सगळे जे लाईफ सेविंग ऑपरेशन्स आहेत, त्यासोबत कोविडची सगळी बेडिंग, त्या रिलेटेड सगळ्या तपासण्याचे जे वर्किंग जे असतं ते सगळं सुरू ठेवण्याचा आमचा एकदम प्रामाणिक प्रयत्न आहे. आमचा फक्त एवढाच प्रयत्न आहे की या माध्यमातून शासनाला काहीतरी मेसेज जावा आणि शासनाने यामधून निवासी डॉक्टरांसाठी काहीतरी पॉझिटिव्ह निर्णय घ्यावा. हे सगळं तुमचं बेमुदत असणार आहे? हां, नक्कीच. आमच्या राज्यस्तरीय सेंट्रल मार्चच्या गाईडलाईन्सनुसार त्यांनी बेमुदत केलेला आहे, कारण की संपूर्ण या संपाचं लोन खरं तर संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. तर खरं तर ते आमचे जे सेंट्रल मार्चचे पदाधिकारी आहेत ते निर्णय घेतील. मनुश्री, इथं जरी संख्या ही आपल्याला आंदोलकांची कमी दिसत असली तरी जवळपास 450 जे संघटनेचे डॉक्टर आहेत ते या आंदोलनामध्ये आजपासून सहभागी झालेले आहेत. एकच इशारा त्यांना द्यायचा आहे की राज्य सरकारने तातडीनं जागा होऊन यांच्या संपूर्ण ज्या मागण्या आहेत त्या मान्य कराव्यात. आणि आजपासून ससून रुग्णालयामध्ये या मार्चच्या डॉक्टरांचा संप सुरू झालेला आहे. राज्य सरकार नेमकी आज काय भूमिका घेतं आणि या चर्चेतून काय तोडगा निघतोय का, हे देखील बरोबर आहे. किती गांभीर्याने राज्य सरकार या सगळ्याचा विचार करतं हे बघणं महत्त्वाचं आहे. डॉक्टरांनी आपल्या व्यथा, आपल्या मागण्या तर मानलेल्या आहेत. राज्यभरातलेही निवासी डॉक्टर जरी संपावर गेले असले तर या सगळ्याचं केंद्र मुंबईत आहेत. मुंबईत बोलणी सुरू आहेत, मंत्र्यांबरोबर बोलणी सुरू आहेत, अधिकाऱ्यांबरोबर बोलणी सुरू आहेत. काय नेमका निर्णय होतो याकडे राज्यभरातल्या डॉक्टरांचं लक्ष सुद्धा लागलेलं आहे. थेट आपण मुंबईला केदार शिंत्रे आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत. केदार, काय नेमकं सांगाल, मुंबईमध्ये डॉक्टरांनी हा आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर त्याचं लोण कुठेतरी राज्यभरात उमटलेलं बघायला मिळालं. काय नेमकं डॉक्टरांचं म्हणणं आहे सध्या? आपल्या विविध मागण्यांसह मार्च संघटनेतील 5,000हून अधिक सभासद असलेली मार्च संघटना, या मार्च संघटनेचे डॉक्टर्स आजपासून बेमुदत संपावर गेलेले आहेत. मुंबईमध्ये महत्त्वाचे मेडिकल इन्स्टिट्यूशन्स आहेत ज्याच्यामध्ये KEM हॉस्पिटल, नायर हॉस्पिटल, सायन हॉस्पिटल अशी देशातील उच्च नामांकित असलेली मेडिकल इन्स्टिट्यूशन्स आहेत. मी सध्या सायन हॉस्पिटलमध्ये होतो. सायन हॉस्पिटलमध्ये थोड्याच वेळापूर्वी जे मार्चचे डॉक्टर्स आहेत ते आंदोलन करत होते. आंदोलन करता करता नंतर त्यांना
आतमध्ये जे हॉस्पिटलचे डीन आहेत डीनशी त्यांना वाटाघाटी करायला बोलवलेलं होतं। आता हे डॉक्टर्स हे सगळे डीनच्या दालनामध्ये आहेत, त्यांच्याशी त्यांची चर्चा चालू आहे, पुढील वाटाघाटी चालू आहेत। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे अत्यावश्यक सेवेतील जे डॉक्टर्स आहेत, जे ICUमध्ये काम करतात किंवा जे गंभीर जे रुग्ण आहेत त्यांची सेवा करतात, असे डॉक्टर्स मात्र कामावरती रुजू आहेत। परंतु बाकीचे जे डॉक्टर्स आहेत जे OPDमध्ये काम करतात किंवा जे जनरल प्रॅक्टिशनर्स सारखी विविध OPDजमध्ये काम करतात, त्या तिकडचे डॉक्टर मात्र हे बेमुदत संपावरती आहेत। सध्या सॅन हॉस्पिटलमध्ये सांगायचं झालं तर डीनशी वाटाघाटी सुरू आहेत। येथील संपात अनुचित प्रकार घडू नये म्हणून इथे पोलिसांचा फौजफाटाही इथे लावण्यात आलेला आहे। आपण बघू शकता माझ्या डावीकडे पोलिसांची व्हॅन लागलेली आहे, पोलीस येथे चांगल्या प्रमाणात उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे थोड्या वेळापूर्वी 9:30च्या सुमारास डीनच्या दालनामध्ये ही त्यांची वाटाघाटींची जी बैठक आहे ती सुरू आहे। थोड्याच वेळामध्ये आपल्याला समजेल की येथील जेव्हा ही वाटाघाटी ज्या झाल्या आहेत त्या किती यशस्वी झाल्या आहेत। मनुश्री, निश्चितच आपण बघतो, अर्थातच आता बोलणी सुरू आहे डॉक्टरांची। आता डॉक्टरांवर काय नेमका निर्णय होतोय बघणं गरजेचं आहे। जळगावला जाणार आहोत, मंगेश जोशी सुद्धा आपल्याबरोबर आहे। मंगेश, काय नेमकं सांगाल? मोठ्या प्रमाणात आपण बघतो डॉक्टरांनी नाराजी थेट राज्यभरातून व्यक्त केली आहे। जळगावमध्ये नेमकं काय म्हणणं आहे डॉक्टरांचं? नक्कीच मनुष्य आपण बघू शकतो की खरं तर ज्या पद्धतीने मुंबईतील निवासी डॉक्टरांनी संप पुकारल्यानंतर राज्यभरात खरं तर निवासी डॉक्टरांनी या संपामध्ये सहभाग घेतलेला आहे। आता आपण जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आहोत। खरं तर प्रतिक्रियासाठी अनेक डॉक्टर जे आहेत ते आपल्या समोर सरसावले होते, मात्र अत्यंत महत्वाचा एक वैद्यकीय सेवा आल्याने, एका अपघाताचे रुग्ण आल्याने संपूर्ण डॉक्टर जे आहेत त्या टीम मध्ये लागलेले आहेत। एकीकडे यातूनच हे बघायला मिळतं की खरं तर राज्यभरातील जे निवासी डॉक्टर आहेत यांनी संपामध्ये सहभाग घेतला आहे, मात्र आपली वैद्यकीय सेवा जी आहे ती पूर्वतच सुरू ठेवलेली आहे। रुग्णांना कुठेही त्यांना अडचण येऊ नये म्हणून खरं तर संपूर्ण निवासी डॉक्टर आहे रुग्ण सेवा करून सुद्धा या संपामध्ये सहभागी झालेले आहेत। ज्या काही प्रलंबित मागण्या आहेत, खरं तर कोरोनाच्या काळामध्ये निवासी डॉक्टरांनी दिवस रात्र एक करत या ठिकाणी रुग्ण सेवा केलेली आहे। आपल्या स्वतःचा जीव धोक्यात घालत रुग्ण सेवा केल्याने खरं तर शासनाने ज्या काही मागण्या होत्या याकडे गांभीर्याने लक्ष देणं खरं तर गरजेचं असल्याचं मत निवासी डॉक्टरांनी व्यक्त केलं होतं। मात्र तरी देखील शासन जे आहे डॉक्टरांच्या मागण्यांबाबत कुठलंही गांभीर्य घेत नाही आहे। खरं तर आपल्यासोबत इथे एक वैद्यकीय सेवक आहे, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया ज्या पद्धतीने खरं आपण बघू शकतो की रुग्ण सेवेसाठी निवासी डॉक्टर जे आहे यांनी खरं तर कोरोना काळात मोठ्या प्रमाणात काम केलं। असं असताना देखील आता संपाचा जो बंड आहे तो खरं डॉक्टरांना पुकारावा लागतोय। कुठेतरी वैद्यकीय सेवेबाबत जे आहेत सरकार गांभीर्याने लक्ष देते असं चित्र आहे। सरकारने आतापर्यंत लक्ष दिलेलंच नाहीये। वैद्यकीय सेवा ही सरकारला पूर्णपणे पाहिजे आहे। जवळजवळ 1.5 वर्षापासून कोरोनाचा पिरियड होता, पॅन्डेमिक खूप मोठं होतं। अशा वेळेला निवासी डॉक्टरांनी सुद्धा जे इंटर्न्स होते त्यांनी खूप प्रमाणामध्ये मदत केलेली, मात्र सरकार आमच्याकडे अजूनही लक्ष देत नाही, त्यामुळे आता हे आंदोलन करण्यात येतं। नक्कीच मनुष्य बोलू शकतो की खरं तर शासन लक्ष देत नाहीये की एकीकडे कोरोनाचा काळ आहे आणि दुसरीकडे असं असताना कोरोनाचा काळ जरी संपला मात्र तरी देखील शासनाचं दुर्लक्ष आहे आणि खरं तर त्यासाठीच हा बेमुदत संप आहे हा खरं आता डॉक्टरांना पुकारावा लागतो आहे। हे खूप कुठे दुर्दैव असल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहे। मनुश्री, निश्चितच आपण काही नाराजी अगदी उघडपणे दिसते। कोरोनाच्या कठीण काळामध्ये डॉक्टरांनी आपल्या जे स्पेशलायझेशन आहेत ते सोडून थेट रुग्णसेवा दिलेली आहे। अर्थातच आता आमच्याकडे लक्ष द्यावे, ही डॉक्टरांची आता आमच्या मागण्या मान्य कराव्या असं त्यांचं म्हणणं। औरंगाबादला जाणार आहोत, सचिन बडे सुद्धा आपल्या बरोबर आहे। सचिन, यापूर्वी सुद्धा आपण बघितलं औरंगाबादमध्ये निवासी डॉक्टरांनी विविध कारणासाठी संप पुकारला होता। आता आपल्या मागण्यांसाठी डॉक्टर ठाम असल्याचं बघायला मिळतंय, काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे? कोरोनाचं संकट होतं आणि या कोरोनाच्या संकटासोबत लढण्यासाठी डॉक्टरांनी जीवाची बाजी लावलेली होती, परंतु आता याच डॉक्टरांना आंदोलन आणि संप करण्याची वेळ निर्माण झालेली आहे। त्यांच्यासुद्धा महत्त्वाच्या मागण्या आहेत, त्या मागण्या प्रलंबितच होत चाललेल्या आहेत, परंतु त्याकडे कुणीही लक्ष देत नाही आहे आणि ते लक्ष केंद्रित व्हावं यासाठी त्यांनी आता महत्त्वाचा पावित्रा उचललेला आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय त्यांच्या मागण्या आहेत। काय सांगाल, आज मोठं पाऊल उचललं आहे, कशासाठी नेमकं? मी मार्ट प्रेसिडेंट डॉक्टर अक्षय क्षीरसागर, घाटी, औरंगाबाद। आमच्याकडे आम्ही मागील 1.5 वर्षापासून कोविडमध्ये काम केलं आहे, तरी आमचा यामुळे अभ्यासक्रम पूर्ण विस्कळीत झाला होता। त्यात कोविड ड्युटी करून सगळं करून सरकारला आम्ही मागील 5 महिन्यांपासून सांगत आहेत की आमची फी माफ करावी। सरकार आम्हाला सारखं आश्वासनांवर आश्वासन देते, पण त्यावर काही प्रतिक्रिया करत नाही। आज पण आता तिसरी लाट येईल हे दिल्लीपर्यंत सगळीकडे चर्चा आहे, तेव्हा पण आम्हालाच कामाला लावणार आहेत। ते काय दुसरे कोणी करणार नाही। फक्त डॉक्टरांना
तुम्ही योद्धे आहे म्हणून काम करून घेतलं, नंतर युद्ध संपल्यानंतर त्यांना असं वाळीत टाकून दिल्यासारखं झाले आहे. आमची एकच पहिली प्राथमिक मागणी आहे की आमचे जे शैक्षणिक नुकसान झाले त्याबाबत शैक्षणिक फी माफ करण्यात यावी. दुसरी मागणी अशी आहे की जे आमची हॉस्टेलची राहण्याची कंडिशन आहे ती एकदम खराब आहे, बिकट, म्हणजे साधं पाणी नसतं, खूप जास्त खराब आहे. तर हे सुधारण्यात यावी. नक्कीच हे सुधारण्यात यायला हवं. दादा काय सांगाल, कोरोना काळामध्ये कर्तव्य बजावत असताना कुठलाही विचार केला नाही, संकटाची काळजी केली नाही, जीवाची पर्वा केली नाही, परंतु आज तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागतंय आणि काय काय नुकसान झालं आणि काय काय मागण्या तुमच्या मुख्यमंत्री मोदयांना काय सांगाल? जसं की आपल्याला माहितीच आहे, पहिली आणि दुसरी लाट येऊन गेलेली आहे देशामध्ये, आणि त्यावेळेस जर फ्रंटलाईन वर्कर जर कोण असतील तर ते फक्त आणि फक्त निवासी डॉक्टर होते. आणि आता आपल्याला माहितीच आहे की तिसरी लाट जी आहे ती आपल्या समोर आहे, आणि तिसरी लाट जी आहे त्यामध्ये सुद्धा निवासी डॉक्टर्स काम करणार आहेत. आणि आपण आत्ता मेडिकल कॉलेज आहेत तिथं टर्शरी केअर सेंटर आहेत, तर टर्शरी केअर सेंटरमध्ये रूम एअरवरती किंवा नेझल प्रॉंग्सवरती किंवा फेस मास्कवरती जे पेशंट आहेत जे की नॉन क्रिटिकल आहेत, तर त्यांनासुद्धा इथं ॲडमिशन दिलं जातं. अजून आत्तापर्यंत आपल्याकडे 2 लाट येऊन गेल्या तरीसुद्धा अजून पेरिफेरल जे हॉस्पिटल्स आहेत ते सुसज्ज झालेले नाहीत. म्हणजे निवासी डॉक्टरांनी साधे पेशंटसुद्धा बघायचे, क्रिटिकल पेशंटसुद्धा बघायचे, आणि आपलं अकॅडमिकसुद्धा सोडायचं. जे आम्ही सर्जरी, ॲनेस्थेशिया जे अशा आम्ही ब्रांचेसचे पोरं आहेत त्यांचा सर्जिकल लॉस आणि मेडिकल फी आपला अकॅडमिक लॉस हा खूप मोठा झालेला आहे, आणि त्यासाठी आम्हाला पूर्णपणे फी माफी पाहिजे. नक्कीच खूप मोठं नुकसान झालेलं आहे. आपल्यासोबत या ठिकाणी काही सहकारी देखील आहेत, जाणून घेऊयात. मॅडम, मागणी आहे तर मुख्यमंत्री महोदयांकडे तुम्ही काय सांगाल, काय त्यांना तुम्ही शिफारस कराल? आमचं एकच म्हणणं आहे, पहिली लाट आणि दुसरी लाट दोघं लाटमध्ये निवासी डॉक्टरांनी त्यांचं परिपूर्ण दिलं आहे. त्यांनी त्यांचा स्वतःचा विचार न करता फ्रंटलाईन वर्कर म्हणून त्यांनी काम केलं आहे. दुसरं, त्यांनी ज्या ब्रांचमध्ये ॲडमिशन घेतलं होतं त्या ब्रांच सर्जरी, मेडिसिन सगळ्या लोकांनी त्यांचं शैक्षणिक नुकसान स्वतः अपनावून त्यांनी 1 वर्ष एक पॅन्डेमिकमध्ये काम करावं म्हणून केलं होतं. त्यावेळेस पहिल्या आणि दुसऱ्या लाटच्या वेळेस सरकारने ज्या काही आम्हाला आश्वासने दिले होते, तुमचं शैक्षणिक नुकसान होतं आहे म्हणून तुमची शैक्षणिक फी माफ केली जाईल, पहिलं होतं. दुसरं म्हणजे तुम्हाला एक इन्शुरन्स म्हणून तुम्हाला पॉलिसी दिली जाईल असं पण सरकारने सांगितलं होतं. त्या सगळ्या मागण्या फक्त तोंडेमुखी किंवा आम्हाला फक्त शांत बसवण्यासाठी केल्या होत्या असं आमचं म्हणणं आहे. ते त्यांनी पूर्ण केलेले नाहीत. तिसऱ्या लाटसाठी जर आम्हाला तयार व्हायचं आहे, तुम्हाला असं वाटतंय की एक नवीन युद्धासाठी आम्ही रेडी व्हायला पाहिजे, तर दुसऱ्या 2 मागच्या ज्या युद्धांमध्ये आम्ही काही कर्तव्य बजावले त्यांच्याविषयी आमच्या ज्या मागण्या होत्या त्या पूर्ण करण्यात याव्या. नक्कीच मागण्या पूर्ण करण्यात यायला हव्यात, तरच आम्ही येणाऱ्या संकटासोबत लढू शकतो. मुख्यमंत्री महोदयांकडे यांची रास्त मागणी आहे. आम्ही केलेल्या कामाचं आणि घामाची आम्हाला योग्य मोबदला व त्यानंतर आम्हाला न्याय हवा आहे. यासाठी आता हे सर्व डॉक्टर्स जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत. निश्चित नाही. आपण पुन्हा एकदा कोल्हापूरला जाणार आहोत. सतेज औंधकर सुद्धा आपल्याबरोबर आहे. सतेज, आपण तर वारंवार यापूर्वी सुद्धा डॉक्टरांनी खरं तर संपाचा हत्यार उपसलेला आहे. विविध मागण्या मान्य करून घेण्यासाठी त्यांना प्रत्येक वेळी संपाची गरज का लागते? का कुठेतरी सामंजस्य भूमिका का नाही घेत? मग नक्कीच मनुश्री, मी जास्त वेळ घेत नाही, पुन्हा एकदा थेट डॉक्टरांच्याकडे जाऊयात. नक्की काय सांगाल? आज खरं तर संपाचा हत्यार पुन्हा एकदा आपल्याला उपसावं लागलेलं आहे. नेमकी सरकारकडे काय मागणी आहे? सरकार उदासीन आहे का डॉक्टरांच्या बाबतीत? ॲक्च्युली कसं आहे की ज्यावेळेस कोविड चालू झालं त्यावेळेस जागतिक महामारी होती, यामुळे सर्व रेसिडेंट डॉक्टरांनी त्यांना सहकार्य करून पूर्ण सगळ्या ठिकाणी आम्ही कोविडचा सामना केला या हॉस्पिटलमध्ये. पण आता कसं झालेलं आहे की आम्ही पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट आहे, तर आम्ही DN येतो, तर आम्ही सगळ्यांनी एक स्पेशल ब्रांच घेतलेली असते ज्याच्यामध्ये आम्ही स्पेशलायझेशन, पण ज्या सर्व ब्रांच आहेत त्याचं सर्वांगीण शिक्षण होणं गरजेचं असतं. म्हणजे प्रत्येकाच्या ब्रांचचं डिटेल मिळणं म्हणजे इम्पॉर्टंट आहे. पण हे सर्व कोविडमध्ये नाही झालं, आणि जर ते नसते अकॅडमिक फी जे आपण देतो तर ते देण्यात काही अर्थ आहे का नाही याच्याबद्दल मला म्हणजे प्रश्न पडतोय. तीच मागणी आहे आमची की जी फी आहे ती वेव ऑफ झाली पाहिजे. दुसरी गोष्ट, आमचं कॉलेजमध्ये जे रेसिडेंट आहेत ते आम्ही DNBच्या अंडर येतो, तर DNB हे नॅशनल बोर्ड आहे. तर मग महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी जसं सगळ्यांना म्हणजे MDMSच्या स्टुडंट्सना जसं प्रॉमिस केलं होतं की फीज वेव ऑफ होणार आहे त्यांची, तर आमच्यासाठी पण महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी सहकार्य करावं, कारण आम्ही पण महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या म्हणजे हॉस्पिटलमध्येच काम करतो. मागणी करताय ते सरकार काही पूर्ण करत नाही किंवा शिक्षण तुमचा जो वैद्यकीय विभाग आहे ते पूर्ण करत नाहीये? हो, म्हणजे ॲक्च्युली त्यांनी आश्वासन दिलं होतं ओरली. मागं सेंट्रल मार्टची जी मीटिंग झाली होती त्यामध्ये ओरल आश्वासन दिलं होतं, पण आता सध्या त्यांनी ते आश्वासन अजूनपणे त्याची पूर्तता केलेली नाहीये. आमची तीच डिमांड आहे की त्यांनी लवकरात लवकर ती डिमांड पूर्ण करावी. आमची लवकरात लवकर डिमांड पूर्ण करावी. काय सांगाल? तुम्ही एक महिला डॉक्टर म्हणून इथं
कोरोना काळात सुद्धा मोठी कामगिरी केलेली आहे. पण तुमच्या नेमक्या मागण्या काय आहेत आणि मुख्यमंत्र्यांना काय सांगायचं? की जेव्हापासून तेव्हापासून आपलं हॉस्पिटल फक्त कोविड हॉस्पिटल आहे. नॉन कोविडचे पेशंट्स पूर्णपणे बंद केलेले होते. आम्ही कोविड करायला नाही कधीच नाही म्हटलंय. कोविड तर आम्ही करतो, पण आम्हाला बरोबर नॉन कोविडचं पण मिळालं पाहिजे. पेशंटसाठी पण हे गरजेचं आहे, कारण नॉन कोविडचे जे पेशंट्स होते, कोरोना हॉस्पिटल झाल्यामुळे डायलिसिसवाले वगैरे पेशंट येत होते, फेल्युअरचे पेशंट किंवा अगदी साप चावलेले वगैरे, त्यांच्या उपचारांमध्ये खूपच निष्काळजीपणा म्हणताना पण खूप त्यांना झालं होतं की ते करू शकले नाही तिकडे उपचार. तर त्याच्यासाठी असं आहे की फक्त कोविड हॉस्पिटल झाल्यामुळं पेशंटची पण गैरसोय होते आणि सोबत आम्हाला पण शिकण्यामध्ये अडथळा येतो. निश्चितच आपण त्या सगळ्यामध्ये डॉक्टरांच्या ज्या काही प्रमुख मागण्या आहेत त्यामध्ये शैक्षणिक अडथळा निर्माण होतोय. फक्त कोरोनाच्या रुग्णांसाठीच आम्हाला खरं तर सेवा द्यावी लागते. इतरही रुग्णांचा विचार करणं गरजेचं आहे, जेणेकरून आम्हाला सुद्धा शिकायला मिळेल. अर्थातच डॉक्टरांची मागणी सुद्धा तितकीच रास्त आहे. इतकंच नाही तर ज्या हॉस्टेल्स डॉक्टर राहतात त्या हॉस्टेलची अगदी दुरवस्था झालेली आहे, त्याचा सुद्धा सरकारने गांभीर्यानं विचार करावा. ह्या अशा अनेक मागण्यांसाठी खरं तर आता सरकारबरोबर वाटाघाटी सुरू आहेत. यापूर्वी सुद्धा सरकार आश्वासनं दिली होती, प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही, त्यामुळे वारंवार डॉक्टरांना अशा प्रकारे संपाचं हत्यार उगारावं लागतंय. आता सध्या चर्चा सुरू आहे, काय या चर्चेतून निष्पन्न होतं, सरकार नेमकी काय पावलं उचलतं, काय आश्वासनं देते बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. हे सगळे अपडेट्स आपण लोकशाही न्यूजवर घेत राहणार आहोत, पण इथेच थांबूया. पाहत राहा लोकशाही न्यूज.